श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिक शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात असलेल्या संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पुन्हा एकदा नूतनीकरण करण्यात आलंय। या निमित्तानं आज सकाळी छावा संघटनेकडून छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं पूजन व छत्रपती शिवाजी महाराजांना दुग्धाभिषेक करून विधिवत पूजा करण्यात आली। यावेळी छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी अधिक माहिती दिली। आज छावा क्रांतिवीर सेना की तरफ से छत्रपति संभाजी महाराज के स्मारक का जो ये नींव रखी गई है, स्मारक की दुग्धाभिषेक के लिए मैं छत्तीसगढ़ से यहाँ पधारा हूँ और बहुत ही अच्छा नेक कार्य है। देखिए, छत्रपति संभाजी महाराज जो है धर्मवीर तो थे, एक योद्धा भी थे, लेकिन उसके साथ साथ वो हमारी विचारधारा है और विचारधारा को जो है हमें जीवित रखना है, तभी हमारा सनातन धर्म जो है सुरक्षित रहेगा। और इसके लिए जो है ये कार्य किए हैं, इनके लिए मैं बहुत बहुत शुभेच्छा देता हूँ। आज छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने गेल्या अनेक दिवसाच्या लढ्याला यश आलं। छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचं स्मारक चांगल्या पद्धतीने व्हावं, ते ह्या चौकातून इकडच्या चौकात आणावं, त्याचं सुशोभीकरण करावं आणि संभाजी महाराजांचे विचार आचार या नाशिककरांना दर्शनाच्या माध्यमातून मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न केले होते। त्याला आमचं यश आलं। नाशिक महानगरपालिकेनेही या स्मारकासाठी चांगली मदत केली असल्यामुळे त्यांचेही मी मनस्वी आभार मानतो आणि आजचं हे स्मारक दुग्धाभिषेक सोहळा हा संभाजी महाराजांना अर्पण करून या सोहळ्यासाठी छत्तीसगडचे आमचे गुरुवर्य श्री श्री डॉक्टर प्रेमासाई महाराज, आमचे आदरणीय धर्मवीर सुनील भाऊ बागुल, माजी महापौर दशरथ अप्पा पाटील, श्रीमाताई महेश हिरे, आमदार देवयानीताई फरांदे, DG सूर्यवंशी, आमच्या छत्रपती घराण्याच्या पवार ताई, या सगळ्यांचीच, सुरेश नाना पवार असतील, या सगळ्या मान्यवरांनी उपस्थिती लावली, त्याबद्दल त्यांचं सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। या प्रभागाचे नगरसेवक शिवाजी गांगुर्डे यांनी सुद्धा या स्मारकासाठी आम्हाला मदत केली, त्याबद्दल त्यांचे आभार। आजच छावावीर क्रांती सेनेच्या वतीने धर्मवीर संभाजी राजे यांच्या पुतळ्याचं पूजन आणि सोहळा आत्ताच पार पडला। माझ्या मताने छत्रपती संभाजी राजांबद्दलचा इतिहास हा आता नाशिककर काय ह्या देशातील प्रत्येक माणसाला माहीत झालेला आहे। ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांनी ह्या महाराष्ट्राला मुक्त केलं आणि आज आपण जे सर्वजण जे स्वतंत्रपणे जगतोय त्यांचं कारणच माननीय छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याच पायावर पाय ठेवून राजे छत्रपती संभाजी राजे यांचा इतिहास आणि आज त्या पुतळ्याचं दुधाचा अभिषेक करून छावा संघटनेने आज अभिषेक केला आहे। यानंतरही या ठिकाणी अजून मोठ्या पद्धतीचा पुतळा बनवण्याचं काम छावाच्या माध्यमातून होणार आहे। मी छावा संघटनेला शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास आणखी पुरेशी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी मागील काही दिवसांपासून छावा क्रांतीवीर संघटनेच्या वतीने करण्यात आली होती। अखेर या मागणीला यश आलंय। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने पुरेशी जागा देखील उपलब्ध करून देण्यात आली। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर प्रेमासाई महाराज, नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे, नाशिक मध्यचे आमदार देवयानी फरांदे, नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा खत्री, माजी महापौर दशरथ पाटील, माजी नेते सुनील बागुल देखील उपस्थित होते। यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या जय जयकारानं परिसर दुमदुमून गेला होता। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक।